नागपुर का श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल पिछले कई सालों से हृदय रोग के मरीजों की सेवा कर रहा है। स्वामी समर्थ हॉस्पिटल के डायरेक्टर डॉक्टर प्रदीप पाटिल ने बताया कि हाल ही में इटली के एक मरीज का 9 ब्लॉकेज का इलाज कर मरीज को जीवन दान दिया गया। सर्वप्रथम UCNच्या सगळ्या श्रोतांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल हे जे आहे हे 70 ते 100% हार्ट ब्लॉकेजेसचा बिना शल्यक्रिया चिकित्सा करणारे एकमेव सेंटर आहे ज्याच्यामध्ये 4 अत्याधुनिक ECP TSC मशीन लागलेले आहेत जे USFDA अप्रूव्ड आहे आणि विदर्भातील सगळ्यात मोठं सेंटर हे आमचंच आहे। आज 20 वर्षापासून आम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि जवळजवळ 6000 पेशंटचे आम्ही बिना शल्यक्रिया उपचार केलेले आहेत आणि हृदयाचं पंपिंग फार कमी झालं होतं। कार्डियक फेलियरमध्ये होते ते 30% वरती त्यांचं हृदयाचं पंपिंग म्हणजे इजेक्शन फ्रॅक्शन आलेलं होतं। अशा पेशंटला आम्ही ट्रीटमेंट चालू केले, उपचार चालू केले, ECP दिली त्यांना। ECPचे आम्ही त्यांना 45 सिटिंग्स दिले। 45 सिटिंग्स नंतर आम्ही त्यांचं संपूर्ण चेकअप केलं। त्याच्यामध्ये त्यांना समजलं की त्यांचे जे हृदयाची पंपिंग शक्ती होती ती 30 वरून 60% वर गेली। याच्या व्यतिरिक्त त्यांना जो आधी दम लागायचा आणि छातीत दुखायचं आणि श्वास लागायचा ते सगळं बंद झालं आणि जवळजवळ ते आता आपलं स्वस्थ म्हणजे आपलं जीवन जे आता नॉर्मली व्यतीत करत आहे।